नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे डेली लर्न या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला काय वाटतं, दिवाळी म्हणजे फक्त दिवे लावण्याचा सण आहे का? पण खऱ्या गोष्टी ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल। आज आपण पाहणार आहोत दिवाळीशी जोडलेली 10 मिथ्स आणि त्याची खरी सत्य। पहिलं मिथ, दिवाळी फक्त धनाची देवता लक्ष्मीसाठी साजरी करतात। तर त्याचं सत्य, दिवाळी फक्त लक्ष्मीपूजन नाही, तर धर्म, सत्याचा विजय, वाईटावर चांगुलपणाचा विजय आणि नव्या वर्षाची सुरुवात याचं प्रतीक आहे। दुसरे मिथ, दिवे फक्त घर सजवण्यासाठी लावतात। त्याचे सत्य, दिवे अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञान आणि अशुभतेवर शुभतेचा विजय म्हणून लावले जातात। तिसरे मिथ, फटाके फक्त आनंदासाठी फोडतात। त्याचे सत्य, पारंपरिक फटाके नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि वाईट आत्म्यांना घाबरवण्यासाठी फोडले जातात। चौथे मिथ, लक्ष्मीपूजन फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरं करायचं असतं। तर त्याचे सत्य, काही भागात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीही लक्ष्मीपूजन केलेलं चालतं, त्यांच्या स्थानिक परंपरेनुसार। पाचवे मिथ, रांगोळी फक्त सजावटीसाठी बनवतात। त्याचे सत्य, रांगोळी घरात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा आणते, तसेच देवी देवतांचे स्वागतही करते। सहावे मिथ, दिवाळी फक्त हिंदूंनी साजरी करायचा सण आहे। तर त्याचे सत्य, काही भागात सीख, जैन आणि बौद्ध समुदायही त्यांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कारणासाठी दिवाळीसारखे सण साजरे करतात। सातवे मिथ, दिवाळी फक्त 5 दिवसांचाच सण आहे। त्याचे सत्य, दिवाळी काही भागांमध्ये 7-8 दिवस चालते, तर काही भागांमध्ये दिवाळी तुळशी विवाहापर्यंत साजरी केली जाते। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला बघूया 8वे मिथ, धनसंपदा फक्त लक्ष्मीपूजनानेच येते। त्याचे सत्य, मेहनत, पुण्यकर्म आणि संस्कारच खरी संपदा निर्माण करतात। 9वे मिथ, दिवाळीमध्ये फक्त घर स्वच्छ असायलाच हवे। त्याचे सत्य, घर स्वच्छ ठेवणं शुभ आहेच, पण मानसिक स्वच्छता आणि सकारात्मक विचार हीच खरी दिवाळी आहे। 10वे मिथ, दिवाळी फक्त खाणे, पिणे आणि नवनवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठीच आहे। त्याचे सत्य, हा सण कुटुंब, संस्कृती, परंपरा आणि आपुलकी साजऱ्या करण्यासाठी आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या दिवाळीत फक्त दिवे लावण्यापेक्षा खऱ्या अर्थाने प्रकाश, संस्कार आणि प्रेमाचा उत्सव साजरा करा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।